नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 11 जुलै 2026 वार शनिवार. पंजाब डकेंनी मांडलेल्या हवामान विश्लेषणानुसार महाराष्ट्रातील पावसाबाबत पुढील काही दिवस महत्त्वाचे संकेत मिळत आहेत. 11, 12 आणि 13 जुलै या कालावधीत राज्यातील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता. विशेष आहेत. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये काही भागांत पावसाच्या सरी दिसू शकतात. जालना जिल्ह्यातील घनसावंगी, अंबड, बदनापूर, मंठा, भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यांमध्येही पावसाची शक्यता नोंदवली आहे. मात्र सर्वच भागांत सारखा पाऊस पडेल असं नाही. 16 जुलैनंतर राज्यात पावसाचे प्रमाण हळूहळू वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक भागात ढगांची वाढ होऊन पावसाची हजेरी अधिक नियमित होऊ शकते. त्यानंतर 20 जुलैनंतर राज्यातील अनेक भागांत चांगला आणि जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः कोकण, घाटमाथा, पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढू शकतो. याशिवाय 27 जुलैनंतर आषाढी वारी परतल्यानंतर ऑगस्ट महिन्यात राज्यात पावसाचा आणखी एक सक्रिय टप्पा सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. काही भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी पुढील हवामान अद्यतनावर लक्ष ठेवावे. हा अंदाज उपलब्ध हवामान विश्लेषणावर आधारित आहे. हवामानात वेळोवेळी बदल होऊ शकतात, त्यामुळे आपल्या जिल्ह्याचा